रामकृष्ण हरी नमस्कार. गुरुवर्य वाडीकर महाराज यांच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत. ह्या गोपिकांची अशी अवस्था झालेली आहे, त्या तद्रुपतेला प्राप्त झालेल्या आहेत, त्यांचं चित्त भगवंतामध्ये विलीन झालेलं आहे. आणि अशा गोपिका की ज्यांचा देह भावच विसरून गेलेला आहेत, या गोपिकांचं वर्णन तुकोबारायाने केलेलं आहे. चला तर मग कीर्तन रूपी श्रवण भक्तीचा आनंद घेऊया. रामकृष्ण हरी. घरची कुटी खातीला आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाहे परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहे घरा लौकिक. विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा
कथिका विस्तारू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या भूपादाने कथिका विस्तारू त्यांच्या भूपादाने कथिका विस्तारू अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचनाती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याच्यास पुरवावी विठ्ठल 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 हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरली आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही पहिले पाहे परतोनी आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्रीश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गवळण प्रकरणातील हा अभंग आहे आणि आजचा हा दिवस म्हणजे काल्याचा दिवस आहे की आपण जेव्हा मंदिर बांधतो पण मंदिराला पूर्णता केव्हा असते जेव्हा आपण मंदिराला कळशरोहण करतो त्यावेळेस मंदिराची पूर्णता असते त्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होते पण कळशरोहण नसेल तर त्या मंदिराला पूर्णत्व नाही तद्वत आपण अखंड हरिनाम सप्ताहाचं जे नियोजन केलेलं आहे वारकरी संप्रदायाचा हा दंडकच आहे की ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपण जे भगवान कार्य करतो धर्मकार्य करतो धर्मकीर्तन करतो या धर्मकीर्तनामध्ये आपल्याला प्रत्येक दिवसाचे म्हणजे 7 दिवसाचा सप्ताह असो 5 दिवसाचा सप्ताह असो किंवा 3-3.5 दिवसाचा जरी सप्ताह असला तरी काल्याच्या कीर्तनाने याची सांगता होते आणि म्हणून आजचा हा कालाच्या प्रसंगातील आजच्या या दिवसाला हा गवळणपर प्रकरणातील हा अभंग घेतलेले संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आहे या अभंगामध्ये भगवन नामामध्ये किंवा भगवंताचं चरित्र भगवंताचं चित्र किंवा भगवंताचं रूप पाहिल्यानंतर जी गोपिका आपलं देहभान हरपलेली आहे आपलं चित्तच हरपून गेलेली आहे आणि अशा या गोपिकेचं वर्णन या अभंगामध्ये या गवळणीमध्ये केलेलं आहे आज खरं पाहता पहिला या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम परिहार देणं गरजेचं आहे की ज्यांच्या मार्फत हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे की ज्यामुळे जे कारण असतं कोणतंही कार्य करण्यासाठी की जे सद्गुरू साईनाथ बाबा 18 वर्षापूर्वी इथे आलेले आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि मग त्याचंच निमित्त साध्य करून हा 18वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताहाचं जे आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये श्री साईधाम आनंद संस्था यांच्या नियोजनाखाली आणि या
साईधाम संस्थेचे प्रमुख सल्लागार आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचबरोबर जे अध्यक्ष आहेत ज्यांच्या नियोजनाने हा सप्ताह पार पडत आहेत ते आपले सर्वांचे लाडके या ठाणे शहराचे, ठाणे नगरीचे माजी महापौर अशोकरावजी वैतीसाहेब, आताचे माजी नगरसेवक आणि सभागृह नेते यांच्या मार्फत, त्याचप्रमाणे या सर्व आनंद यांच्या मार्फत यावर असलेले सर्वच पदाधिकारी, मी प्रथम त्यांचं सर्वांचं नामोल्लेख टाळते, पण सर्वांच्याच सहकार्याने, मार्गदर्शनाने आणि आपल्या सर्वांच्या या सहकार्यामुळे हा अखंड हरिनाम सप्ताहाचं या कार्यक्रमाचं नियोजन यथानिघूती पार पाडत आहेत. त्याचबरोबर आजचा हा काल्याचा प्रसंग आहे. जेव्हा आपण काला करतो म्हणजे काल्याचा प्रसंग आहे, या काल्याच्या कीर्तनामध्ये जर सांगता करायची आहे, एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, या विठोबाचं किंवा भगवंताचं आपण अखंड ध्यान केलं पाहिजे. हा दुसरा हरिनामाचा काळा. आणि तिसरा जीवाऐक्य ब्रह्मत्वाचा काला, की ज्या काल्यामध्ये आपण तो भगवंत, तो भक्त, मी भक्त तू देव ऐसे करी, म्हणजे की तो भगवंत आणि मी वेगळा आहे असं नाही, मी तू पण दुरी ठेले, आपलं एकच म्हणजे दोन्ही मी आणि तू हे दूर गेलेला आहे, गेलं पाहिजे. याला जीवाऐक्य ब्रह्मत्वाचा काला असं म्हटलं आहे. आणि आजची तिथी खरोखरच अतिशय पावन तिथी आहे. आणि या पावन तिथीला अक्षय तृतीया हे नाव पडलेलं आहे, की हे अक्षय म्हणजे अक्षय, कधीही क्षय न पावणार अशी ही अक्षय तिथी आहे. या अक्षय तिथीला आपण काय करावं, की या तिथीला भगवान नामाचं चिंतन करावं, भगवंताची पूजा करावी, अन्नदान करावं, धनदान करावं, ज्ञानदान करावं आणि पितृदानही करावं, पितृतर्पण करावं, अशी ही तिथी आहे. या तिथीला आपण जर अशा प्रकारचं भगवन चिंतन केलं तर अक्षय, कधीही त्याचा क्षय न पावणारं असं पुण्य आपल्या पदरात प्राप्त होत असते. धनदान केलं तरी सुद्धा तेवढंच पुण्य प्राप्त होत असतं, अन्नदान केलं तरीही तेवढंच पुण्य प्राप्त होत असतं, ज्ञानदान केलं तरीही ते पुण्य प्राप्त होत असतं. आणि पितृदान केलं, पितृतर्पण केलं तर आपली जी पित्र आहेत ती सुद्धा तृप्त होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात आणि आपल्या जीवनामधील अनेक संकटापासून आपली मुक्ती करतात. आणि म्हणून हे अक्षय तृतीयेचं जे हे महत्व आहे. त्याचबरोबर हा काला म्हणजे काला अभेद काला आहे का भेदाचा काला आहे? आता सांगा बरं, जर मी इथे उभी राहिली आहे, मी फक्त एकटी कीर्तन करते, एकटी बोलते, एकटीने हे सर्व साध्य आहे का? नाही. तर त्यासाठी काय असावा लागतो? त्यासाठी मेळ जमवावा लागतो. आणि म्हणूनच या इथे उभे राहिलेले जे प्रमुख टाळकरी आहेत, की जे इथे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, तपाने श्रेष्ठ आहेत, असे सर्वच आमचे थोरात बाबा झाले, गावड बाबा झाले, आमचे विणके महाराज झाले, कदम माऊली झाले, चंद्रकांत महाराज चोरगे झाले, किंवा इथे सर्वच फष्टे महाराज झाले, सगळेच जण मी नामोल्लेख, आणि आमच्या सर्व भावार्थ महिला भजन मंडळाच्या सगळ्या महिला आहेत, ज्ञानदेव सेवा मंडळाच्या सगळ्या महिला आहेत, आणि तुम्ही श्रोते प्रभू महेशाची मूर्ती. त्यानंतर आपण नाव घेऊया प्रथम जे मृदुंग वादक आहेत आकाश महाराज, की ज्यांनी इथे 5-5.5 दिवस झाले आपले तन मन धनाने आपली जी सेवा केलेली आहे, अगदी जीव ओतून इथे सेवा करत आहेत. आणि हे बाळ गोपाळ, की आपण म्हणतो की द्वापार युगामध्ये जे गोपाळ होते, खरोखरच आजच्या युगामध्ये गोपाळ नाही आहेत का? हे दिसत आहेत ते आमची माऊलीची लेकरं आहेत, ज्या माऊलीच्या सानिध्यामध्ये अखंड हरिचिंतन करत आहेत, ज्या माऊलीच्या सानिध्यामध्ये हरिनाम घेत आहेत, हरिपाठ करत आहेत, तिथे खेळत आहेत, बागडत आहेत, ज्ञानदेवांची जी ज्ञानेश्वरी आहे ती तिथे वाचत आहेत, तुकोबारायांची गाथा समजावून घेत आहे, वेदांचा उद्घोष जाणत आहेत. अशा प्रकारचे हे गोपाळ इथे आपल्या कीर्तनासाठी उभे आहेत. सतत ते 8 दिवस 5 दिवस आपली सेवा करत आहेत. आणि म्हणून हे गोपाळ म्हणजे आपण द्वापर युगातील गोपाळ आहेत किंवा गोपी आहोत, पण या कलियुगामध्ये सुद्धा भगवंत जेव्हा जेव्हा अवतार घेतो, तुम्ही वारे वार करी आम्ही, तुम्ही वारे पांडुरंग किंवा तुम्ही उभे विटेवरी आम्ही वार करी किंवा झालो वार करी, आम्ही वार करी आहेत. ह्या गोपी इथे बसलेल्या आहेत, की ज्या श्रुती आहेत. आता आपण इथे उद्घोष चाललेला आहे वेदांचा,
की जय जय राम कृष्ण हरी किंवा जय 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 राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय श्रीराम. पण या श्रुतींना असं प्रश्न पडला की माझं ना श्रवण म्हणजे वेदामध्ये ज्या श्रुतींचं वर्णन केलेलं आहे त्या श्रुतीचं जर नाम घेतलं किंवा जे नाम भगवंताचं नाम घेतलं तर जो घेणार आहे त्याचा उद्धार होतो. मग या श्रुतींचा उद्धार कसा होईल? नामधारकाचा उद्धार होतो, पण नामाचं काय? आणि म्हणून त्या गोपिकांना इच्छा झाली, त्या श्रुतींना इच्छा झाली की मला देवा गोपीच्या रूपामध्ये अवतार घेतला पाहिजे, तेव्हाच आमचा उद्धार होईल. आणि म्हणून या गोपी त्या काळात सुद्धा गोपी आहेत आणि आज इथे बसणाऱ्या सुद्धा ज्या ऐकणाऱ्या त्या सुद्धा गोपीच आहेत. का तर संसारातील सर्व कामधंदा टाकून त्या इथे आलेल्या आहेत. आणि म्हणून हे गोप गोपाळ सर्वजण आणि हा काला एकाचा नाही. अग्नी आणि पाणी उदक हे जर असेल तरच काय होतं? स्वयंपाक व्यवस्थित होतो. तसा हा हरिनामाचा जो काला आहे फक्त साध्य असून चालत नाही, तर त्यासाठी साधनही असावं लागतं. आणि म्हणून आजच्या या काल्याच्या कीर्तनासाठी जी मला सेवा प्राप्त झालेली आहे, सन्माननीय अशोक शेठ हे मी म्हणाले की बाहेरचे कीर्तनकार आपण बोलूया. आणि आजपर्यंत मी आयुष्यामध्ये कधी कीर्तन काल्याचं केलेलं नाही. पहिलंच जेमतेम माझी 5 ते 6 कीर्तनं झाली असतील. मोठा कोणी वक्ता नाही किंवा कीर्तनकार नाही, पण सेवके सांगितले काम. आणि त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा आदेश मान्य करून इथे कीर्तनासाठी उभी केलेली आहे. जर काही चुकलं तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजून मला क्षमा करा आणि आपली मुलगी समजून ते पदरात घाला. आणि इथे काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. हरिने भगवंत म्हणजे संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ह्या गोपिकांची अशी अवस्था झालेली आहे, त्या तद्रूपतेला प्राप्त झालेल्या आहेत, त्यांचं चित्त भगवंतामध्ये विलीन झालेलं आहे. आणि अशा गोपिका की ज्यांचा देह भावच विसरून गेलेला आहेत, या गोपिकांचं वर्णन तुकोबारायाने केलेलं आहे. त्या गोपिकेला पाहून संत तुकोबाराय म्हणतात की म्हणजे ती गोपिकेला म्हणतात तू जागी हो. म्हणजे ती जेव्हा पाण्याला जाते, श्रीकृष्णाला पाहते, गोपिकांना गोपाळांना पाहते, वस्त्रांना पाहते आणि त्या श्रीकृष्णाला पाहते, त्याचं मनमोहक रूप पाहून या गोपिकाचा देह भान विसरून जाते. ती तटस्थ होते, डोक्यावर तिच्या घडा आहे आणि ती अगदी तटस्थ झालेली आहे. त्यावेळेस संत तुकोबाराय म्हणतात उठ, तू जागी हो, तुला काही चक्कर आली आहे का? काल कीर्तनामध्ये आपल्या महाराजांना चक्कर आली होती, ज्याप्रमाणे वीणा घेऊन, त्याप्रमाणे म्हणजे ध्येयस्थिती विसरून माणूस तद्रूपतेला प्राप्त होत असतो. आणि अशा प्रकारची ही गोपिका आपला देहभान विसरून ती एकरूप झाली होती. भगवंताचं रूप तिने डोळ्यामध्ये पाहिल्याबरोबर तिची उन्मन अवस्था प्राप्त झाली होती. तिचं चित्त त्या रूपावर मोहित झालं होतं. चित्त वेधिले हरीच्या नंदने, चित्त तिचं ते वेधलं होतं. आणि संत तुकोबारायांनी त्या गोपिकेला प्रश्न केलेला आहे की तू उठ, जागी हो. त्यावेळेस ती म्हणते आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, मी जाऊ कशी देवा, मला काहीच कळत नाही, माझं चित्त या भगवंताने मोहिलं आहे, मी जाऊ कशी. आणि त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडेल की गोपिका केव्हाची? द्वापार युगातली. आणि तुकोबाराय केव्हाचे? तर आजचे तुकोबाराय म्हणजे आता 350 वर्षापूर्वीचे. मग तुकोबाराय कसा प्रश्न करू शकतात गोपिकेला? आपण सांगितलंय की 4 युगामध्ये सुद्धा भगवंताच्या बरोबर, कालच आपण ऐकलेलं आहे की या तुकोबारायांचा अवतार झालेले आहे. आणि 5वा अवतार आपण तुकोबारायांचा सांगितलेला आहे की हे तुकोबाराय गोपिकेला प्रश्न विचारतात. म्हणजे 4ही युगामध्ये तुकोबाराय होते आणि हा तेवढा त्यांचा अधिकार आहे. या गोपिकाला प्रश्न विचारल्यावर म्हणजे चित्त केव्हा आपलं एकाग्र होतं? जसं आपण संसार आहे, संसारामध्ये वित्त लागतं, परमार्थामध्ये चित्त लागतं आणि शरीरामध्ये पित्त जर स्थिर असेल, व्यवस्थित असेल तर शरीर अगदी उत्तम राहतं. परमार्थामध्ये चित्त जर एकाग्र नसेल, आपण कीर्तनाला उभे राहतो, आपण प्रवचनाला बसतो किंवा आपण नामस्मरण करण्यासाठी बसतो, गाथा वाचायला बसतो, पारायण करायला बसतो, पण आमचं चित्त जर त्या भगवान नामामध्ये नसेल, आपण भौतिक गोष्टींकडे जर चित्त एकाग्र केलं तर त्या चित्ताला काही अर्थ नाही. म्हणजे दिसायला आपण आहोत,
दिसतावेळेस आपण आहोत भगवंत नामामध्ये, पण आमचं चित्त जर विचलित झालं तर त्या कीर्तनाला किंवा त्या स्मरणाला किंवा त्या उभ्या राहण्याला किंवा नामस्मरणाला अर्थ नाही. ते चित्त ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विन्मुख तो नर पापिय त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी ते व्यर्थ तरी ते व्यर्थ. किती तीर्थाचं भ्रमण करा, किती आपण माळा गळ्यामध्ये घाला किंवा काही करा, पण जर भगवंत नामामध्ये जर आपलं चित्त नसेल, एकाग्र नसेल, तर ते सगळं करणं सगळं व्यर्थ आहे. आणि मग चित्त केव्हा स्थिर होतं बघा, आपल्या अंतरामध्ये जर अनेक प्रकारचे द्वेष आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, अनेक प्रकारचे विकार भरलेले आहेत, अहंकार भरलेला आहे, मी कोणीतरी आहे, माझ्यामुळे सगळं चालतंय. आणि हा मीपणा जर जेव्हा आपण बाहेर काढू आणि तो देव आणि मी एक आहे असं जर म्हणलं, तेव्हा ते आपलं चित्त काय होतं, त्या भगवंत नामामध्ये एकाग्र होतं. मी कोणीतरी आहे हे जर जेव्हा आपण खाली करतो, किंवा जर भरीला घट उलंडुले, म्हणजे या गोपिका आहेत त्या घट कसला भरलेला रिकामा करत होत्या बरं, त्या पाण्याचा घट रिकामा करत होत्या. हा देहरूपी घट आहे ना, हा घट आपला कशाने भरलेला आहे, या काम क्रोध लोभादी विकारांनी भरलेला आहे. आणि तो आपल्याला रिकामा करून काय करायचं आहे, भगवंताचा आपल्या चित्तामध्ये एकाग्रता करायची आहे, किंवा भगवंताला आपल्या चित्तामध्ये साठवायचे. ते चित्त आपण एकाग्र करायचे. आणि हे चित्त एकाग्र करण्याचं काम गोपिकेने केलेलं आहे. गोपिकेची सासू म्हणते, अगं तू पाण्याला गेली होतीस, तू तर सगळंच विसरायला, तुझं चित्त आहे कुठे. बघा, सासू म्हणजे कोण, आपल्या या काळामध्ये 3च जणी आहेत, एक लेक, सासू आणि सून. लेक म्हणजे साधना आहे, उपासना आहे, सून म्हणजे कर्म आहे, आणि सासू म्हणजे ज्ञान आहे, उपासना. ज्यावेळेस आता ही काल्याचं कीर्तन आहे, इथे कीर्तन असे कुठलंही कीर्तन असू दे, ज्यावेळेस लेक असते तिला प्रश्न विचारावा लागत नाही, ती विचारते आई मी कीर्तनाला जाते आणि सरळ निघून इथे येते. पण ती सून आहे, ती ज्यावेळेस प्रश्न विचारते आई मी कीर्तनाला येऊ, त्यावेळेस ती म्हणते तू तुझं कर्म कर, पहिलं काम कर, मग तू कीर्तनाला ये. म्हणजे सून हे कर्म आहे. आणि सासू कशी आहे, ज्ञानी आहे, मुक्त आहे, तिला कोणाचंही बंधन नाही. आणि म्हणून काय आहे, इथे या ज्या लेकी आहेत, सुना आहेत, सासू आहेत, हे ज्ञानाचं किंवा साधनेचं कर्माचं प्रतीक आहे. आणि मग ती गोपिका आपलं चित्त भगवंताला दान देऊन गेलेली आहे, चित्त भगवंताकडे तिचं मोहिलेलं आहे. आणि त्यावेळेस तिची सासू म्हणते, तुला काय झालेलं आहे, सकाळपासून मी पाहते तुझं चित्त एकाग्र नाही. सासूने तिला लोणच्याची बरणी भरलेली शिंक्यावर ठेवायला दिलेली, त्यावेळेस तिने ती लोणच्याची बरणी न ठेवता काय केली, तिच्या मुलीची जी हरणी नावाची मुलगी आहे तिलाच कडेवर घेतली आणि काय केली, तिथे मांडणीवर ठेवून दिलेली आहे. आणि ती जेव्हा रडायला लागली त्यावेळेस हिला भान आलं की काय केलंय, मी चुकीचं कार्य केलेलं आहे. अशा प्रकारची. किंवा राधेने जेव्हा श्रीकृष्णाला पाहिलं त्यावेळेस तिने ज्या डेऱ्यामध्ये दही घालून पाणी घालून मंथन करायचं असतं, ते मंथन न करता तिने काय केलेलं आहे, रिताळ डेरा घुसळायला लागलेले आहे. अशी गोपिकांची स्थिती झाली. अशी आपली परमार्थामध्ये स्थिती व्हायला पाहिजे. ही स्थिती आपल्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, माझे हरिले चित्त. हरिणे माझे हरिले चित्त,
हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरली भार म्हणजे ज्या डोक्यावर तिने दह्या दुधाचा माठ घेतलेला आहे किंवा पाण्याचं घागर घेतलेलं आहे ते ती विसरलेली आहे, तो भार ती विसरलेली आहे. आणि जगामध्ये जो भार आपल्यावर आपण भार घेऊन जगतो, मी कोणीतरी आहे, हे मी माझा मुलगा, मी हे सर्व करत आहे, माझ्यामुळे हे कार्य होत आहे, मीच जिकडे तिकडे मी, हे भार आपण घेऊन घेतो. जन्माला आलो तेव्हा आपण काय होतो, एकटेच आलो होतो, आपल्या अंगावर वस्त्र सुद्धा नव्हतं आणि आपण रिकाम्या हाताने आलो होतो. ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपल्याबरोबर काही नव्हता. पण जेव्हा आम्हाला अहमतेचा वारा लागला, ममतेचा वारा लागला, मायेचा वारा लागला, आपण समाजामध्ये बघतोय ते सगळं म्हणजे दिसायला लागलं. जी सुख साधनं आपल्याला दिसायला, भौतिक सुख जेव्हा प्राप्त झाली किंवा सर्व काही प्राप्त झाल्यानंतर आपण जे होतो ना, ज्या गर्भामध्ये त्या भगवंताला नामस्मरण करत होतो की हे देवा तू मला या गर्भाच्या दुःखापासून सोडव, तू वेगळं कर, मी तुझं अखंड नामस्मरण करेल. पण तो नामस्मरणाचं कार्य सोडून काय करते, मी माझ्यामुळे हे सर्व कार्य होत आहे, हे माझ्यामुळे चाललेलं आहे. आणि हा अहंकार ह्या जीवाला प्राप्त होतो आणि म्हणून तो जीवदशेला प्राप्त होतो. होता कोण, मूळचा शिवतत्व होता, ब्रह्मतत्व होतं, भगवंतत्व होतं, आनंद स्वरूप होता. पण या जीवाची बाधा झाली, अहंतेची बाधा झाली आणि मग तो अहंकाराचं ओझं आपल्याबरोबर भार घेऊन जगत आहे. आणि म्हणून हा जीव मुक्त होता. पण छंद माझे माझे मी माझे हेच आपलं सगळं ओझं घेऊन बसलेलं आहे. आणि मग ते गोपिकाला विचारतात, ती सांगते की भार वित्त विसरले. तिने काय केलेलं आहे, सगळं भार विसरलेले. एकदा त्या प्रभू परमात्म्याचं रूप तिच्या डोळ्यासमोर दिसलं, तिचं चित्त त्याच्यावर एकाग्र झालं, मोहित झालं आणि त्यामुळे तिच्या डोक्यावर भरलेला घट आहे किंवा त्या घटामधलं दही विकायचं आहे, तूप लोणी विकायचं काही हे भानच तिला राहिलं नाही. घरी ते दही दूध लोणी विकून पैसे येऊन द्यावं हेही वित्ताचं सुद्धा त्या गवळणीला भान राहिलं नाही. आणि म्हणून
बांसुरीवाला आहे त्याच्या मधुर मुरलीने त्या मोहित झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या काय केल्या नणदा कोणी सासू जावा हे सगळं विसरलेलं आहेत आणि घरची आठवणच त्या विसरलेल्या आहेत. आणि त्यावेळेस तुकोबाराय सांगतात की तू आता घरी जा, तू हे चित्त एकाग्र करून इथे बसलेली आहेस, तू संसारी स्त्री आहेस, तुला तुझी सासू विचारेल, तुझा मुलगा पती विचारेल, सासरे विचारतील, नणदा विचारतील आणि त्यामुळे तू जा. ती म्हणते गोपिका दुसऱ्या चरणामध्ये जावो घरात जावो घरात जावो घरात कैसे जाओ घरात जाओ घरात कैसे जाओ घरात लोहे बरलके का लोहे बरलके आता कैसे आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. ज्या वेळेस गवळणीला प्रश्न पडला की आता मी घरी कशी जाऊ, घरी गेल्यानंतर मला विचारतील तुझं चित्त कुठे गेलेलं आहे. बघा एखाद्या कुलवाण घरातील स्त्री जर तिचं जर चुकीचं पाऊल पडलं किंवा जर ती कुठे थोडं वाकड्या मार्गाला लागले तर तिला घरात यायला सुद्धा काय वाटतं, संकोच वाटतं की मी आता घरामध्ये कशी जाऊ, माझ्याकडून अपराध घडलेला आहे आणि मला माझ्या घरातली माणसं विचारतील. त्यावेळेस ज्या गोपिका आहेत त्या लग्न झालेल्या होत्या, त्यांचं चित्त त्या गोपाळाने पंढरीश परमात्म्याने किंवा गोपाळ कृष्णाने मोहिलेलं होतं आणि त्यामुळे त्यांचं चित्त त्याच्यावर गेल्यामुळे तिला असं अपराधी वाटायला लागलं. आता कशी घरा जाऊ, घराला गेल्यानंतर नव्हे बरा लौकिक आणि मग माझे सासू सासरे मला काय करतील विचारतील. सासू विचारील मजला मजला 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 काग केली सरास क्रीडेला काग केली सरास क्रीडेला बाई ग काय करावे हरीला 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 बाई ग काय करावे हरीला. सासू मला विचारेल आणि का गेलीस तू रासक्रीडेला, किंवा ज्या वेळेस गोपाळ श्रीकृष्ण भगवंत
ज्यावेळेस ज्या गोपिका होत्या त्यांच्याबरोबर रासक्रीडा खेळत होते. पण रासक्रीडा खेळत होते याचा अर्थ गैर नाही, तर त्या काळातही भगवंताने श्रीकृष्णाने क्रांती केलेली आहे. त्या काळात सुद्धा रात्रीच्या महिलांना शिक्षण दिलं जात होतं. म्हणजे स्त्री शिक्षणाचा पाया सुद्धा भगवान श्रीकृष्णाने पहिला घातलेला आहे. आपण त्याचा दुश्चित अर्थ करत असतो, आपला म्हणजे आपण व्यावहारिक अर्थ करत असतो, पण भगवंताने या गोपींना सुज्ञ करण्यासाठी या गोपींचं बरोबर त्यांना शिक्षण दिलेलं आहे. आणि हे रासक्रीडेतून त्याने शिकवलेलं. आपण बघा लहान मुलं आहेत, अंगणवाडीतील मुलं, ज्यावेळेस मला म्हणजे त्याचा अनुभव आहे की मुलं जर जास्त खोड्या करत असतील, कसं तरी वागत असतील, की त्यांना काय करायचं, जवळ घ्यायचं, त्यांच्या जवळ, त्यांच्या मनाप्रमाणे आपण काय करायचं, गायचं, त्यांच्या मनाप्रमाणे नाचायचं. आणि मग ती काय होतात, आपल्या बरोबर नाचायला लागतात, बोलायला लागतात. आणि मग त्या आनंदामध्ये ते कधी आपला अभ्यास शिकायला सुरुवात करतात, कधी ती स्वतःच बोलतात की आई, बाई मला आई शिकव, आई मला गमबन शिकव, आई मला एबीसीडी शिकव. शक्यतो लहान मुलं जी अंगणवाडीमध्ये येतात ना, बालू मुलं, ती आईच म्हणतात, बाई तर म्हणतच नाही. हा मला अभिमान आहे की ज्या वेळेस त्या गोपिकांना भगवान शिकवत होते ते रासक्रीडे व्यतिरिक्त सुद्धा भगवान नामाचं प्रशिक्षण देत होतो. का तर आपण या फक्त देहामध्ये अडकलेलो आहोत, या चित्तवृत्तीमध्ये आपण अडकत नाही की जे चित्त माझं कशासाठी आहे, देवी दिला देह भजना गोमटा तो हा झाला फाटा बाधिकेचा. देवाने मला अमूल्य असा मानवी देह दिलेला आहे ना, तो कशासाठी दिलेला आहे, भजनासाठी दिलेला आहे, प्रभूचं नामचिंतन करण्यासाठी दिलेलं आहे, प्रभूला आपलंसं करण्यासाठी दिलेलं आहे, संतांची संगती करण्यासाठी दिलेला आहे, आणि धर्माचं पालन, धर्माने नीतीने वागण्यासाठी आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. पण दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासी भवपण जीवपण भवरोग. हा जो जीवपण आहे ना, मी हे जीवपण आहे ना, ते जीवपण नासायचं आहे. आणि तो देव आहे ना, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे, मी त्या प्रभूचा अंश आहे. म्हणून तर गीतेमध्ये भगवंत सांगतात की ममैव अंश जीवलोके जीव भूत सनातन मन षष्ठाणी इंद्रियाणी प्रकृती स्थान करशती. हा तू आहे ना, या पृथ्वीवर, या सृष्टीवर, चराचरामध्ये दिसणारा जो अंश आहे तो माझा अंश आहे, मी आहे. आणि म्हणून या अंशाला जाणायचं आहे. ज्याप्रमाणे एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते, पण सासरी गेल्यानंतर ती काय करते, जेव्हा नवीनच लग्न झालेली मुलगी असते ती सासरी जाते ना, तेव्हा ती सासरचं सर्व कामधंदा करत असते. सासरी कपडे धुते, सासू सासऱ्यांची सेवा करते, जेवण बनवते, पण तिचं चित्त मात्र माहेरामध्ये असतं. का तर ज्या मायबापाने मला लहानाचं मोठं केलं, ज्या आई वडिलांनी मला जन्म दिलं, मला हाताला धरून शिकवलं, मला हाताला धरून चालवायला शिकवलं, मला लिहायला शिकवलं, जेवायला शिकवलं, मला सगळ्या प्रकारचे संस्कार दिले. आणि मग त्यामुळे ती मुलगी काय करते, सासरी गेल्यावर सुद्धा काय करते, आपल्या माहेरची आठवण करते. मग हा जीव आहे तो त्या भगवंतापासून आलेला आहे, आपण वेगळं नाही, त्या भगवंताचे अंश आहेत. हे आपलं वक्तव्य नाही, तर भगवंताने गीतेमध्ये हा उपदेश केलेला आहे की ममैव अंश जीवलोक. तू दिसतोय ना, हे दिसतंय ते माझा अंश आहेस. आणि म्हणून आपण त्या अंशाला जाणलं पाहिजे. ज्याप्रमाणे सासरी आलेली मुलगी जरी आपल्या सासरी सर्व कर्म काम धंदा करत आहे, पण तिचं चित्त मात्र माहेरच्या, आपल्या माहेरच्या सगळ्या आठवणींमध्ये रमलेलं आहे. आणि ती काय करते, माहेरची सगळं तिचं चिंतन असतं. मग हा जीव कुठून आलेला आहे, ममैव अंश जीवलोक, त्या भगवंताचा अंश आहे. तर त्या अंशाने त्या अंशाचं चिंतन केलं पाहिजे, ते चित्त तिकडे लागलं पाहिजे, त्या प्रभू परमात्म्याकडे लागलं पाहिजे. आणि म्हणून ह्या गोपिकांचं एक आपल्याला उदाहरण आहे की त्या गोपींचं जसं चित्त भगवन्मय भगवंताकडे लागलं होतं, तसं सर्वसामान्य जीवाचं चित्त कुठे लागलं पाहिजे, त्या प्रभू परमात्म्याकडे लागलं पाहिजे. हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. चांगली गोष्ट आहे ती करण्यासाठी आपल्याला पुन्हा 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 सांगावं लागतं. पण वाईट असेल ना, एकदा पाहिली
एकदा ऐकली की लहान मुलगी सुद्धा शिवी द्यायला तयार होतो. पण चांगले असेल ना संस्कार ते घ्यायला आपल्याला पुन्हा पुन्हा त्याला सांगावं लागतं. का तर त्यासाठी भाग्यही असावं लागतं, पूर्वजन्माचं संचित असावं लागतं, त्याला योग्य संस्कारांची जडणघडण असावी लागते. आणि म्हणून हे कार्य घडतं. आज ह्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जे पारखी आहेत, जे ज्ञानी आहेत, ज्यांना अनुभवाने ज्ञानाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांना जर मी सांगितलं तर काय होईल, माझी निंदा होईल. घरची कुठे म्हणजे मला हसतील, सगळे जन हसेल, लोक हसतील, सगळे माझे काय करतील, निंदा करतील. घरची कुठे खातील म्हणजे काय होईल, माझी सगळीकडे काय होईल, हास्य होईल. अशी ती गोपिका तुकाराम महाराजांना सांगते किंवा वळणीला सांगते. आणि अशा प्रकारे इथे गोपिकेने आपलं चित्त भगवंताला मोहित केलेलं होतं. भगवंताचं रूपाकडे गुणाकडे ती मोहित झाली होती. पण या मोहिलेल्या ह्या गोपिकेचं अशी अवस्था झालेली तुकाराम महाराजांनी पाहिलेली आहे. आणि तुकाराम महाराज तिला सांगतात की तुका म्हणे निवांत राही, आता तू घाबरू नको, तू काळजी करू नको. का जो सर्व चराचराचा प्रभू परमात्मा जो धनी आहे, त्या धन्याचं ज्याने या पृथ्वीचं पालन संहार आणि रक्षण जे केलेलं आहे त्याच्याशी तुझं मन मिळलेलं आहे, त्याच्याशी तुझं चित्त एकाग्र झालेलं आहे. आणि अशा या एकाग्र झालेलं आहे भगवंताशी तुझं चित्त, म्हणजे ह्या भगवंताशी तुझं चित्त एकाग्र झाले आहे. त्यामुळे तू आता घाबरू नको. तुका म्हणे निवांत राही, निवांत राहे, तुका म्हणे 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 निवांत राहे. पाहिले पाहे परतोने, पाहिले पाहे परतोने, पहिले पाहे परतोने, पहिले पाहे परतोने. आता कैसे जाऊ घरा घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा घरा, आता कैसे जाऊ 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 घरा. तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाहे परतोनी. ज्याला तुकाराम महाराज म्हणतात, तू ज्याला पाहिलेला आहेस ना, तू आता निवांत राहा. आणि ज्याला तू पाहिलेला आहे त्यालाच पुन्हा 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 पुन्हा
पाहत रहा अशा तुकाराम महाराजांचा विठोबा रखुमाई या गोपाळांसाठी गोपींसाठी किंवा जे राक्षस म्हटले होते ज्याने धर्माचा संहार करत होते ऋषींना त्राही त्राही करत होते त्याचबरोबर धर्माची घडी विस्कळीत केली होती सगळ्या पृथ्वीवर हाहाकार माजला होता आणि या परिस्थितीमध्ये भगवंताला अवतार घ्यायचा होता पण केव्हा ज्यावेळेस गाय वत्सरूपी गाय काय झाली ब्रह्मदेवाकडे गेलेली आहे आणि ब्रह्मदेवाकडे सांगते पृथ्वीवर भार झालेला आहे मला सहन होत नाही हे दुःख हा हाहाकार सहन होत नाही अत्याचार सहन होत नाही देवाना बंदिवासात ठेवलेला आहे आणि म्हणून मला काय करायचं आहे देवा या भारापासून तू मला सोडव मेदिनी काय म्हणते ती भारापासून मला सोडव आणि त्यामुळे ती काय करते भगवंताला ब्रह्मदेवाला प्रार्थना करते बुडविला धर्म अधर्म झाला भार धर्म झाला भार धर्म बुडाला आहे हाहाकार माजलेला आहे आणि हा भार मला काय आता सहन होत नाही ती ब्रह्मदेवाकडे गेलेली आहे ब्रह्मदेव काय करतात की विष्णूपाशी घेऊन जात आहेत ब्रह्मशंकर सर्वच जण देव विष्णूपाशी गेलेले आहेत आणि विष्णूला सांगतायत की देवा या भारापासून या त्रासापासून तू काय मला सोडव आणि भगवंताने तिला वचन दिलेलं आहे की मी देवकीच्या पोटी जन्माला येईल देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील गाई ब्राह्मण भक्त आणि मग भगवंताने जे वचन दिलेलं आहे ते वचन परिपूर्ण करण्यासाठी भगवंत श्रावण महिन्यामध्ये ज्या दशरथ राजाने श्रावणाला आपल्या बाणाने वध केला होता त्या श्रावण महिन्याचं नाव घेऊन श्रावणामध्ये वसुतिथी होती बुधवार होता आणि ते मारीला तोची होता मास दशरथे मारेल हा बोला बोला तुम्ही अभंग बोला वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे सुख सांगत आणि मग त्या तिथीमध्ये श्रावण महिन्यामध्ये भगवंताने बुधवार होता अष्टमी तिथी होती आणि या तिथीमध्ये भगवंताने अवतार घेतलेला आहे मध्यरात्रीला अवतार घेतलेला आहे ज्यावेळेस भगवंताने कारागृहामध्ये अवतार घेतलेला आहे ज्या देवकीचं लग्न झालेलं आहे लग्न म्हणजे उग्रसेनाचा भाऊ देवकाची मुलगी देवकी आणि देवकीचा जो भाऊ होता आपल्याला माहिती आहे सर्वांना कंस आणि या कंसाला काय झालेलं आहे इथे अतिशय प्रेम होतं देवकीवर
आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, त्या देवकीचं अगदी थाटामाटामध्ये लग्न केलेलं आहे. आणि हे लग्न करत असताना लग्नामध्ये विघ्न आलेलं आहे. वसुदेवा देत देवकी बहीण लग्ना माझे विघ्न झाले ऐका, लग्ना माझे विघ्न झाले ऐका. वसुदेवाची देत बहीण लग्ना माझे विघ्न झाले ऐका, लग्ना माझे विघ्न झाले ऐका. वसुदेव देवकीची वरात निघालेली आहे आणि सगळीकडे म्हणजे अगदी आनंदोत्सव चाललेला आहे. पण अशाच वेळी आकाशवाणी झालेली आहे आणि कंसाला सांगते, कंसा देवकीचा 8वा गर्भ तुला मारणार आहे. आणि त्यावेळेसच कंसाच्या अत्याचाराला वाढ झालेली आहे. खत पाणी मिळालेले आहे. अगोदर तो दुराचारी होता पण तरी सुद्धा त्याने काय करायला सुरुवात केलेली आहे, देवकीला सर्वांना मारायला सुरुवात केली. देवकीला मारायला तिच्यावर खडग उचललेला आहे. खडग माराया धावा माराया भावेला हात धरीला वसुदे, हात धरीला वसुदे. वसुदेव कंसाने खडग घेतलेला आहे आणि देवकीला मारायला धावला. इतक्यातच वसुदेवाने काय केलेले, त्याचा कंसाचा हात पकडलेला आहे आणि सांगितलं की हे कंसा, तू देवकीला मारू नकोस. श्री हत्येचं पातक अतिशय महान पातकी आहे, म्हणजे पाप आहे आणि त्यामुळे तू ते काही करू नकोस. तुझी बहीण आहे, तुला मी वचन देतो की देवकीच्या गर्भाला येणारी किंवा माझ्या पोटी जन्माला येणारी जी मुलं आहेत ना, ते 8च्या 8 मी तुला काय करेल, सुपूर्द करेल. मी पुत्र सत्य माझे माने, मी पुत्र सत्य माझे माने, पुत्र सत्य माझे माने, मी पुत्र सत्य माझे माने. दुता सांगे भगवंताला याला कंसाला वसुदेवाने वचन दिलेलं आहे की मी काय करेल, माझे पुत्र तुझ्या ताब्यात आणून देईल. कालांतराने देवकीला पहिला पुत्र झाला आणि मग वसुदेवाने काय केलेलं आहे, तो पुत्र कंसाच्या ताब्यात सुपूर्द केलेला आहे. कंसाला वाटलं या मुलाला मी का मारू, हा तर 8वा मला तर मारणारा 8वा पुत्र आहे आणि हा पहिला आहे, मी याला का मारू. आणि मग परतच त्याने काय केलेलं, वसुदेवांकडे तो पुत्र पाठवलेला आहे. पण नारद महर्षी आहेत, जर ह्याला याचं पुण्य कमी करायचं आहे, घेऊ नको याने जर पुत्र परत पाठवला तर याचं पुण्य काही कमी होणार नाही आणि पाप काही कमी होणार नाही, पुण्य वाढेल. आणि म्हणून नारद महर्षी तिथे आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं, या बालकाला ठेवू नकोस तू वध. अरे कंसा, तू उलटी गणती कर ना, या अंगठ्यापासून सुरुवात कर. 1 2 3 4 5 6 7 8 मधलं बोट आहे, 8वा येतोय आणि परत त्या मधल्या बोटापासून सुरुवात कर, ती शेवटचं बोट 8वा येतोय, म्हणजेच अंगठा येतोय. तू काय कर, या बालकाला ठेवू नको, तू वध कर. आणि मग कंसाने एकामागे एक अशी 6 मुलं देवकीची मारलेली आहेत. 7वी माया, 7वा पुत्र, 7व्या रोहिणीच्या गर्भामध्ये
भगवंताने सातवा जो गर्भ योगमायेने योगमायेने नेलेला आहे. आणि 8वा रोहिणीच्या 7वा योगमायेने रोहिणीच्या गर्भामध्ये तो पाठवलेला आहे. आणि 8वा अवतार भगवंताने घेतलेला आहे. भगवंत म्हणजे त्यावेळेस सगळीकडे आनंदी आनंद आहे. पाऊस रिमझिम पडत आहे, मोर नाचत आहेत आणि देवांची विमानांची दाटी झालेली आहे. देव स्वर्ग विमानांची दाटी करून भगवंताचा अवतार पाहण्यासाठी तटस्थ उभे आहेत. आणि अशा वेळेस भगवंताचा श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. गोपाळ कृष्ण भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. आणि त्यावेळेस देवकी मातेला जाग आलेली आहे. तिने पाहिलं आणि ते गोडस म्हणजे अगदी सुंदर सुकुमार असं 8 वर्षाची आनंद मूर्ती चैतन्य घन प्रभू परमात्मा श्रीकृष्ण हातामध्ये बासरी आहे, केशावर मोराचं मुकुट आहे आणि मुखाचं अगदी सुंदर आहे, केस कुरळे आहेत आणि शंख चक्र पद्म गदा सहित भगवंताने अवतार घेतलेला आहे. भगवंताचं 6व्या सुकुमार रूप पाहिलं आणि देवकी अगदी भारावून गेलेली आहे. देवाने माझ्या पोटी अवतार घेतलेला आहे, पण मी काय करू देवा? अरे तू तर माझ्या पोटी जन्माला आलेला आहेस बालक. आणि मला चिंता वाटते की जर मी या बाळाला हाताला धरून गेली समाजामध्ये किंवा लोकांमध्ये तर लोक विचारतील हे बाळ कुणाचं, त्यावेळेस हे बाळ कुणाचं, त्यावेळेस मी काय सांगू? तू तर रात्री जन्मलेला आहेस आणि त्यामुळे तुला काय करावं लागेल, माझ्या पोटी येऊन समोर म्हणजे माझ्या समोर येऊन तुला बालक रूप म्हणजे लहान आत्ता जन्मलेलं रूप तुला धारण करावं लागेल. आणि त्याप्रमाणे भगवंताने ते बाल रूप धारण केलेलं आहे. बाल रूप धारण केलं आणि त्या क्षणी तिचं ममत्व जाग झालं. देवकीचं वसुदेवाचं हा कंस माझ्या पुत्राला मारल्याशिवाय राहणार नाही, आता काहीतरी केलं पाहिजे. आईचं हृदय आहे. आईचं हृदय कसं असतं? कोमल असतं, अगदी कोवळं असतं आणि प्रेमळ असतं. तिला आपल्या बालकाचं दुःख सहन होत नाही आणि तिच्या आतून तिचा उन्हाळा यायला लागला, दुःख तिच्या याच्यातून फुटायला लागलं की आता काय करू, माझ्या बाळाला कसं वाचू. आणि ती याला वसुदेवाला सांगते काही करा, आपल्या बाळाला आता दुसरीकडे घेऊन जा. आणि मग ती काय करते, त्या टोपल्यामध्ये घेते आणि बाळाला माया उपदायिते ठेवी माया उपदायिते ठेवी मदानी नंदाच्या घराला मदन भगवंताला घेऊन वसुदेव टोपलीमध्ये घेतलेला आहे आणि तिकडे गोकुळाला चाललेले आहेत. त्यांच्या जे रक्षक होते त्यांना योगमायेने निद्रिस्त केलेले आहेत आणि सगळ्या शृंखला तुटलेल्या आहेत. Bye.
ज्याने भगवंताला आपल्या डोक्यावर घेतलेला आहे त्याला बंधनं कसली? आणि मग वसुदेवाने ज्या भगवंताला आपल्या डोक्यावर घेतलेला आहे त्या क्षणी त्याच्या जे लोखंडी जे तोर होते ते सगळे काय झालेले, शृंखला तुटून पडलेले आहेत. जीवाचं तसंच आहे. ज्याने भगवंताला आपलंसं केलेलं आहे ना, भगवंताला जो आपलंसं करतो त्याचं भवपणाचे जे शृंखला आहेत ना, भवरोगाच्या, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूडमध्ये. जर ज्याने भगवंताला आपल्या डोक्यावर घेतलं, आपल्या हृदयामध्ये घेतलं, तर त्याला काय होतं, त्याच्या सगळ्या शृंखला, त्याचे सगळे पाश तुटून जातात. आणि अशीच अवस्था वसुदेवाची झालेली आहे. वसुदेव आपल्या बालकाला घेऊन यमुनेच्या तटातून निघून गेलेले आहे, जात आहेत. आणि मग त्या क्षणी त्यांच्या पायाला गंगामाई काय करते, म्हणजे डोक्यापर्यंत, नाकापर्यंत ते पाणी उचंबळून वाहत आहे. आणि वरून पूर आलेला आहे, भरपूर पाऊस पडत आहे. आणि त्या क्षणाला वसुदेवाच्या नाकात पाणी जाणार इतक्यात भगवंताने आपला अंगठा बाहेर काढलेला आहे. आणि अंगठा गंगा मातेला स्पर्श होताच म्हणजे गंगेला दुथडी, म्हणजे तिला भांग जसं आपण डोक्यामध्ये ठेवतो त्याप्रमाणे भांग पडलेला आहे, वाट मिळालेली आहे. आणि वसुदेव गोकुळामध्ये आलेले आहेत. गोकुळामध्ये आल्यानंतर पाहिलं तर नंदाची पत्नी झोपलेली होती, ती सुद्धा बाळंत झालेले होते, तिला कन्यारत्न झालं होतं. वसुदेवाने त्या बालकाला तिथे ठेवलेलं आहे. आणि कन्येला उचलून वसुदेव पुन्हा गोकुळामध्ये मथुरेमध्ये परत आलेले आहेत. मथुरेमध्ये आल्यानंतर ज्या वेळेस ते प्रवेश केल्याबरोबर ती योग माया रडायला लागलेली आहे. योग मायेने आकांत करायला सुरुवात केलेली आहे, ती रडायला सुरुवात केलेली आहे. आणि निद्रिस्त असलेले सगळे जे दूत आहेत ते उठलेले आहेत. आणि उठून त्यांनी काय केलेलं आहे, त्या बालिकेला उचललेलं आहे आणि कंसाच्या दरबारामध्ये घेऊन गेलेले आहे. कंसाकडे गेलेले आहे आणि कंसाला सुपूर्द केलेलं आहे. कंसाने त्या मुलीला उचललेला आहे, गरगरा फिरवलेला आहे आणि भिंतीवर आपटणार इतक्यातच ती गर्जना झालेली आहे, कंसा तू मला मारणार कोण, तुला मारणारा त्या दुसरीकडेच वाढत आहे. आणि मग ती गोपिका, ती जी मुलगी आहे किंवा ती माया आहे, ती काय होऊन गेलेली आहे, ओढून निघून गेलेली आहे, लुप्त झालेली आहे. आणि इकडे कंस सावध झाला. कंसाला असनी भोजनी शयनी सगळं सतत कृष्णाचं ध्यान लागला. माझा वैरी कुठेतरी वागत आहे, राहत आहे आणि तो काय करेल, मला केव्हा तरी काळ बनून येईल आणि मला मारेल. तो झोपला तरी त्याला कृष्ण दिसत आहे, जेवत असेल तरी त्याला कृष्ण दिसत आहे, खात काही बोलत असेल, काही काम करत असेल तरी सुद्धा कंसाला कृष्णच दिसत आहे. आणि अशा या कंसाला जिकडे तिकडे कृष्ण दिसलेला आहे. काय करावं ते सूचन असं झालेलं आहे. आणि मग इकडे ज्याप्रमाणे याच्यामध्ये रामराज्यामध्ये रामकाळामध्ये जशी त्राटिका भावाच्या मदतीला आली होती, त्याचप्रमाणे कंसाच्या मदतीला पुतना मावशी आलेली आहे. बघा, बाया अतिशय चुकीचं कामही करू शकतात. म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धरे, ती जगालाही उद्धरू शकतो आणि जगाचं अधोपतनही करू शकतात, असं स्त्रीचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे जर सत्सद विवेक बुद्धी असेल तर आपल्याला काय होते, त्याचा आपला उद्धार होतो. चांगलं कर्म करावं त्यासाठी सांगितलेलं, सर्वांनी सर्व चांगलं कर्म करावं. आणि त्याप्रमाणे जी पुतना मावशी आहे ती कंसाला वचन देते, अरे किती जणांना मी मारलेलं आहे, ह्या कृष्णाला मी मारणार नाही का, तो तर छोटासा बालक आहे. आणि आपल्या स्तनामध्ये विष भरून ती आपल्या
गोकुळामध्ये आलेली आहे. जिथे नंद राजाचा महाल आहे तिथे आलेली आहे आणि नंद राणी आपल्या बाळाला झोपवत आहे, जवळ घेत आहे. झोपलेलं बाळ आहे तिथे ही पुतना मावशी गेलेली आहे. पुतना म्हणते, बाई मला त्या बाळाला दाखवा ना, मला त्या बाळाला बघायचं आहे. ती म्हणते, नंदाची राणी म्हणते, काय आहे तुला, का बघायचं आहे, तुला तर मी ओळखत नाही, तू कोण आहेस. मी मावशी आहे, दूरची मावशी आहे. आणि मग कृष्णाला सुद्धा कळालेलं आहे अंतर्यामी परब्रह्म परमात्मा आहे. त्याला कळतंय, म्हणजे अंतरीचे जाणे, त्याला अंतरातलं सगळं कळत असतंय. आपल्याला वाटतंय मी काय करतोय हे देवाला माहिती नाही, मला बघणारं कोणी नाही, तर मला बघणारा सर्व साक्षी बुद्धी भगवंत आहे. आणि म्हणून तो साक्षी आहे, त्याला माहिती आहे की हा पुतना मावशी इथे मला वधण्यासाठी आलेला आहे. आणि आता आपल्याला काय केलं पाहिजे, तिचा वध किंवा तिच्याशी सामोरं गेलंच पाहिजे. आणि कृष्ण रडायला सुरुवात करतोय. इतका रडायला लागला की त्या नंद राणीला सुद्धा ते बाळ गप्प राहीना. आणि मग ते बाळ घेऊन ती पुतणीजवळ आलेली आहे. पुतणीने त्या बाळाला घेतल्याबरोबर त्याचा रडणं थांबलेलं आहे. आणि रडणं थांबल्यानंतर मग श्रीकृष्णाला तिने आपल्या मांडीवर घेतलेले आहे, आपल्या पदराखाली झाकलेलं आहे. आणि ती काय करायला लागलेली आहे, विष पाजायला लागलेली आहे. भगवंताने पहिलं विष प्राशन केलं, नंतर दूध प्राशन केलं आणि त्यानंतर त्याने तिच्या अंगामध्ये शरीरामध्ये असलेले जो रक्ताचा थेंब प्राशन केलेला आहे. इकडे पुतना रडायला लागले, सोड कृष्णा मला सोड. आणि त्यानंतर पुतनेला सुद्धा भगवंताने सायुज्य मुक्ती प्रदान केलेली आहे की वैरी आहे ही दिलेली सायुज्यता. असा भगवंत आहे. करतो मान्यथा ही शक्ती ही भगवंताजवळ आहे. आणि म्हणून त्याने काय केलेलं आहे, हिचा उद्धार सुद्धा केलेला आहे. त्याचप्रमाणे गोकुळामध्ये सगळ्यांना आनंद झालेला आहे. कंसाकडे नंद राजाकडे बाळ जन्माला आलेला आहे. प्रत्येक जण नंदाच्या घरामध्ये काय करतायत, घरामध्ये म्हणजे सगळीकडे नगरामध्ये गुढ्या तोरणे उभे केलेले आहेत. जिकडे तिकडे आनंद झालेला आहे. आणि मग इकडे सर्व गोपिका, सगळ्या गोकुळातील जेवढ्या गोपिका होत्या, सासवा होत्या, सुना होत्या, सर्वच जण त्या बाळाला बघायला जात आहेत. एक ब्राह्मण सुद्धा त्या बाळाला बघायला आलेला आहे. आणि त्यांनी सुद्धा त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला सुद्धा काय केलेलं आहे, पाठीशी लावून परतून पाठवलेला आहे. त्यानंतर भगवंताच्या खोड्या काय सांगाव्या, भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या आहेत. म्हणजे त्या देवाचं चरित्र फक्त आपण ऐकायचं आहे, आपण ग्रहण करायचं नाही. की जरा आपण तसं करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या समाजामध्ये हसं होईल. आणि म्हणून भगवंताचं गुणाचं, भगवंताच्या कीर्तीचं, भगवंताच्या आचरणाचं म्हणजे वर्णन करावं, भगवंताचं स्मरण करावं. आणि ह्या गोपिका काय करत आहेत, गोकुळामध्ये काय करत आहेत, वाण भरून ताटामध्ये घेऊन जात आहेत, नंदाच्या घराला जात आहेत. आणि सगळ्या गुढ्या तोरण आनंद सगळीकडे झालेला आहे. इकडे गोपिकांना भगवंताचं वेध लागलेलं आहे. त्यांना वाटतंय मला बघायला मिळावं, प्रत्येकीला असं वाटतंय तो सावळा सुकुमार मदनाचा पुतळा जो श्रीकृष्ण आहे ना, तो माझ्या जवळ यावा, माझ्या मांडीवर बसावा, मी त्याला खेळवावं, मी त्याला कडेवर घेवावं, मी माझ्या घरी घेऊन जावं. आणि प्रत्येक गोड कौतुक म्हणजे गवळणी त्याचं कौतुक करतायत, त्याच्या अवतीभोवती राहतात. आणि अतिशय आपल्या घरामध्ये सुद्धा सर्वसामान्य स्त्री आपण जर पाहिलं, आपल्या घरी जर एखादं लहान बालक जन्माला आलं तर ते बालक जन्माला आल्यानंतर आपलं ते बाल कलेने वाढत असतं आपल्या घरातलं. आणि ते बाल वाढत असताना ज्यावेळेस आपण त्याचं जे गुण बघतो, कलेने वाढताना येतो, हसतो, खेळतोय, रांगतोय, उबडा होतोय, खोड्या करतोय. आणि त्यावेळेस आपल्याला ज्या सर्वसामान्य आईला जो आनंद होतो तो तर म्हणजे परब्रह्माचा चालक आहे, अखिल विश्वाचा मालक आहे. आणि असा प्रभू परमात्मा ज्यावेळेस अवताराला येतो, त्या आईने जिच्या जवळ जिच्या बरोबर खेळतोय, जी त्याला लहानाचं मोठं करते, जी पालन करते, त्या आईला किती आनंद होत असेल. आणि अशा प्रकारे त्या गोकुळामध्ये सर्व गोपिकांना, आनंद राणीला सर्वांना आनंद झालेले. इकडे दैत्य माजलेले आहेत. भगवंत कशासाठी आलेले आहे, धर्माचं रक्षण करण्यासाठी आलेले, सद्विचारांची स्थापना करण्यासाठी आलेले आहे. आणि संतांचं रक्षण करण्यासाठी आलेले, की साधूंचं रक्षण करायला, ऋषींचं रक्षण करण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते,
अधर्म वाचतो त्यावेळेस भगवंत जन्माला येतात, अवताराला येतात, अवतार घेत असतात. आणि मग भगवंताने काय केलेलं आहे, या दृष्टांचा दुर्जनांचा संहार करण्यास सुरुवात केलेला आहे. शक्तासुराला मारलेला आहे, अघासुराला मारलेलं आहे, बकासुराला मारलेलं आहे, तृणासुराला मारलेलं, सर्वांना एक 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 करून काय केलेलं आहे, मारायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा प्रकारचा सर्व दैत्यांचा नाश केलेला आहे. इकडे कंस त्या कृष्णाची वाट पाहत आहे. त्याला वाटतंय की आता मला त्या कृष्णाला भेटलंच पाहिजे. कृष्ण कसा असेल, जे कृष्णाला त्याची भीतीच कृष्णाची भीतीच त्या कंसाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि इकडे कंस रात्रंदिवस असं निशयनी, म्हणजे त्याला झोपसुद्धा लागत नाही. बघा, जरी कंसाने जरी रागाने का होईना, भीतीने का होईना, पण भगवंताचं चिंतन केलं आणि म्हणून कंसाचा सुद्धा उद्धार झालेला आहे. म्हणजे चिंतने तद्रुपता, ज्याचं आपण ध्यान करतो, म्हणजे रामाचं जर ध्यान केलं, रामो भूत्वा रामम यजत, कृष्णम भूत्वा कृष्णम यजत, जर शिवम भूत्वा शिवम यजत, जर रामाचं ध्यान केलं तर आपल्याला रामरूप प्राप्त होऊ शकतो. शिवाचं ध्यान केलं शिवत्व प्राप्त होतो, कृष्णाचं ध्यान केलं तर कृष्णत्व प्राप्त होतं. आणि इकडे कंस आपल्या राज्यामध्ये कृष्णाचं ध्यान करत आहे. त्याला असं वाटतंय कधी येईल तो, केव्हा भेटेल, तो कसा आहे, त्याला कसं मारावं, अनेक प्रकारच्या युक्त्या तो करायला लागलेला आहे. आणि मग कृष्ण तिथे आलेला आहे. कृष्णाला रथ पाठवलेला आहे मारायला, रथ पाठवलेला आहे. आणि मग त्या रथामध्ये बसून त्याला याच्यामध्ये मथुरेमध्ये आणलेलं आहे. तिथे आणून कंसाला असं वाटलेलं आहे की आता बोल अभंग. आणि मग तिथे कंसाला असं वाटायला लागलेलं आहे की बाबा आता आपण काय केलं पाहिजे. पण कृष्ण कसा आहे, कृष्ण सावळा परब्रह्म आहे. त्याला पाहताच त्या कंसाला सुद्धा वेध लागलेला आहे. कंसाने हत्ती पाठवलेले, माजलेले हत्ती पाठवलेले आहेत त्याला मारण्यासाठी, अनेक जणांना पाठवलेलं आहे. पण कृष्ण काही त्याच्या हातात सापडत नाही. कृष्ण असा सापडेल का हो? त्यासाठी काय करायला लागेल, अंतकरण शुद्ध करावं लागेल. आणि इकडे कंसाचं अंतकरण त्या कृष्णभूतच झालेलं होतं. आणि मग अशा प्रकारे कंसाने तिथे कृष्णाला आणलेलं आहे. कृष्णाने कंसाचा वध केलेला आहे. आणि सगळ्या सृष्टीला जे दुःख झालं होतं किंवा ज्या पृथ्वी मातेला दुःख झालं होतं, तिचं भार होतं, ते भार त्याने काय केलेलं आहे, हलकं केलेलं आहे. आणि मग त्यामुळे त्याने आपल्या भारातून या पृथ्वीला वाचवलेलं आहे, या ओझ्यातून वाचवलेलं, दुष्टाचा संहार केलेला आहे आणि आनंदाची प्राप्ती करून दिलेला आहे. सर्व गोपिकांना गोपाळांना आनंद झालेला आहे. जिकडे तिकडे गुढ्या तोरणे सर्व प्रकारचा आनंद उत्सव साजरा होत आहे. आणि अशा प्रकारचे हे गोपी आनंदाने नाचत आहेत. इकडे कृष्णाच्या नगरीमध्ये, कंसाच्या नगरीमध्ये ज्या कृष्णाला आणलेलं आहे त्या कृष्णाला बघण्यासाठी सर्व तिकडची मंडळी पाहत आहेत. सगळे लोक त्याला बघण्यासाठी आलेले आहेत. आणि ज्यांनी बघितलं त्याचा जो क्रोध रूपी होता की भगवंताला मारावं किंवा काय करावं, त्यावेळेस तर त्यांचा सगळा क्रोध निघून गेलेला आहे. कंसाने कृष्णाचं जे जीवन आहे, कृष्णाला म्हणजे ज्या ज्याच्या जीवनामध्ये कृष्ण आला त्याचं जीवन सफल झालं. कृष्ण कर्षयति इति कृष्ण, जो आपलं आकर्षण करतो, चित्ताचं आकर्षण करतो, चित्त एकाग्र करतो, म्हणजे ज्याच्याकडे आपलं चित्त आकर्षित करतो तो कृष्ण आहे. आणि अशा कृष्ण आपल्या सर्वांना अतिशय हवाहवासा आहे. कसा आहे तो कृष्ण? कृष्ण कसा आहे? कृष्ण आवडे हे रूप आवडे सगुण आवडे रूप पाहता लोचन सुखावाले, पाहता लोचन सुखावाले, आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले,
असा हा आवडणारा आवड हे रूप गोजिरे सगुण. गोजिरे सगुण साकार रूप हे जे आहे ते भगवंताचं आहे आणि ते भगवंताचं रूप त्या गोपाळांना गोपिकांना मोहित करतो. भगवंत ज्या वेळेस गोकुळामध्ये अवतरित झालेले आहेत त्यावेळेस पाहिले त्यांनी आपले सवंगडी कसे आहेत, कृश आहेत, अशक्त आहेत, शरीराने विकलांग. एक वेगळं हे वाटतं की या गोकुळामध्ये दही दूध लोणी तूप इथे याची वाणवा आहे, इथे कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. आणि इथले गोपाळ एवढे कृश कसे, एवढे अशक्त कसे. आणि मग भगवंताला वाटतं आपण काय करावा, चोऱ्या कराव्या, चौर कर्म करावं. आणि भगवंत चोरी करण्यासाठी गोकुळामध्ये जातात. तिथे ज्या गोपिका आहेत ज्यांनी शिंकेवरती टांगलेले आहेत त्यांचे मडके फोडतात, त्यातून दही दूध काढतात आणि त्या गोपाळांना खायला देतात. वाकड्या पेंद्या सुदामा या सर्वांना घेऊन काय करत असतात ते त्यांना तिथे ते दही दूध लोणी तूप खायला घालतात. आणि हे कशासाठी बरं, दही दूध लोणी तूप कशासाठी असावं, शरीर दृष्टपुष्ट व्हावं. म्हणजे आपल्या शरीराला जे सत्व गुण आहेत, सत्वरूपी म्हणजे सत्व गुणाचं जे प्राबल्य वाढवणारे जे दही आहे, दूध आहे, लोणी आहे, तूप आहे हे आपण दिलं पाहिजे. बघा जिथे पिकतं तिथे विकत नाही, किंवा आपल्याकडे जे पिकतं पण ते आपण काय करतो, पैशाअभावी पैशासाठी काय करतो आपण दुसरीकडे नेऊन विकत असतो. ज्या भगवंताने ते पाहिलेलं आहे की या गोकुळातील सर्व गोपी काय करतात, दही दूध लोणी तूप घेऊन काय करतात मथुरेला जातात. आणि मथुरेतले दैत्य आहेत किंवा जे आहेत ते काय झालेले आहेत, ते खाऊन धष्टपुष्ट झालेले आहेत. गोकुळातील जे गोपाळ आहेत ते वाकड्या पेंड्या सुद्धा ताक पिऊन फक्त ते अशक्त झालेले आहेत, त्यांच्यामध्ये शक्तिहीन झालेले आहे. आणि अशांना जर सशक्त करायचं असेल तर काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून रात्री जायचा, त्या गोपिकांच्या घरी रात्री जायचा आणि दरवाजे लावून घ्यायचा, म्हणजे कड्या लावून तो काय करायचा तिथे मडके फोडायचा, शिंक्यावर चढायचा. कोणी झोपली असेल गवळण तर तिची काय करायची, वेणी नवऱ्याची दाढी घ्यायची आणि त्याला बांधायचा. अशा लहानपणी तो खोड्या करायला लागलेला आहे. असा हा गोपाळ कृष्ण या नंदाच्या बालकांना म्हणजे गोकुळातले जे बालक आहेत सगळे सवंगडी आहेत त्या सवंगड्यांना घेऊन या गोकुळामध्ये खेळ खेळत आहे. विटी दांडू खेळ, विटी दांडू पोरा खेळ, विटी दांडू खेळ, विटी दांडू पोरा खेळ, विटी दांडू भगती बक पोर खेळ मांडू, कधी भगती बक पोर सगळं खेळ मांडू. विटी दांडू पोरा खेळ, विटी दांडू खेळ, विटी दांडू पोरा खेळ, विटी दांडू खेळ, विटी दांडू पोरा खेळ, विटी दांडू विटी दांडू पोरा खेळ, विटी दांडू. आणि मग अशा प्रकारचे तो गोकुळामध्ये खेळ खेळायला लागलेला आहे. विटी दांडू घेऊन जात आहे, चेंडू फळे घेऊन जात आहे, यमुनेवर जात आहे. आणि मग त्यामुळे विटी दांडू घेऊन खेळत आहे, यमुनेवर जात आहे, चेंडू फळे खेळत आहे. चेंडू खेळत असताना तिच्यामधील कालियाचं मर्दन केलेलं आहे. कालियाच्या वण्यावर नाचून त्याने कालियाचं मर्दन केलेलं आहे. सगळं पाणी कालियाने दूषित केलं होतं. आणि मग त्याने काय केलेलं आहे, त्याच्या डोक्यावर नाचून त्याचा विनाश केलेला आहे. अशा प्रकारचा अनेक प्रकारच्या खोड्या या नंदाच्या बालकाने केलेला आहे, वसुदेवाच्या बालकाने केलेलं आहे, श्रीकृष्णाने केलेलं आहे. कृष्ण खोड्या करायला लागलेला आहे. नको करू माझे बाबा रे बाबा, खोड नको करू माझे बाबा रे बाबा. धरिला करी पैसवीला मांडीवर, हो यमुनेची माती खाची काटा, यमुनेची माती खाची काटा बाबा. खोड नको करू माझे बाबा रे बाबा, खोड नको करू माझे बाबा रे बाबा, खोड नको करू माझे बाबा रे बाबा, खोड
करू माझे बाबा रे बाबा, घोडा नको करू माझे बाबा रे बाबा, घोडा नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. म्हणजे हा कृष्ण अतिशय खोड्या करायला लागले, उन्माद करायला लागले आहेत. एक एक गवळण आपल्या नंदराजाच्या पत्नीकडे येऊन सांगत आहे की हा कृष्ण तुझा बाळ अतिशय खोड्या करत आहे, आम्हाला त्रास देत आहे. आणि मग इकडे नंदराजाचे म्हणजे तिच्या उखळाला बांधते, श्रीकृष्णाला अनेक प्रकारची शिक्षा करायला बघते, पण भगवंत असतो. आणि मग इकडे गोपाळांना घेऊन भगवंत आपापल्या शिदोऱ्या घेऊन गोकुळामध्ये आलेला आहे. आणि त्या शिदोऱ्या कुणाला भाकरी, कुणाला पोळी, कुणाला पोहे, कुणाला कांदे, कुणाला काय अनेक प्रकारची ज्याची जशी शिदोरी असेल तशा प्रकारची शिदोरी घेऊन भगवंत प्रत्येकाला गोपाळाला बोलवतोय. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, काय खेळायचे सुख. आणि मग अशा प्रकारचे सर्व गोपाळांना घेऊन भगवंत, वाकड्या पेंद्या सुधामा सर्वांना घेऊन भगवंत आलेले आहेत. आणि मग ते त्यांनी आपापल्या प्रत्येकाच्या शिदोऱ्या काढायला सांगितलेल्या आहेत. प्रत्येकाने आपापली शिदोरी काढलेली आहे. कोणाची सुकलेली भाकरी असेल, कोणाची पोहे असतील, कोणाचे कुरमुरे असतील, प्रत्येकाची जशी जशी असे तशी. आपण जन्माला येतो, प्रत्येक जण प्रत्येकाचं कर्म घेऊन असतो. आपल्या प्रत्येकाची कर्माची शिदोरी ही वेगळीच असते. कोण पापाचा शिदोरी घेऊन आलेलो असतो, कोण पुण्याची शिदोरी घेऊन आलेलो असतो. आणि अनेकांच्या शिदोऱ्या एकत्र केल्यावर भगवंत काय करतो, त्या शिदोरी वाटायला सुरुवात करतो. आणि मग ही शिदोरी प्रत्येकाला द्यायला, इकडे पेंदा म्हणतो मी वाटतो, पण भगवंत म्हणतोय की तू जर वाटली तर तुला ज्याचं जसं कर्म असेल, ज्याचं जसं पुण्य असेल, ज्याचं पाप असेल तशी तशा प्रकारची. पण भगवंताच्या हातातून दिलेली जी शिदोरी आहे तिच्यामुळे काय मिळेल की अभेदता एकत्र एक प्राप्त होईल. जीव ब्रह्म एकात्म प्राप्त होईल. आणि हा भगवंत काय करतोय, ही शिदोरी वाटायला सुरुवात करत आहे. शिदोरी शिंके माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. शिंके दावी जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली शिंकेला आंबिविले दुरी, होतो तिघाचे मेवरी. तुम्ही वारे कडे मुख पसरोने गडे, आवा तिच्या दारा घ्या रे दोयेच्या कोपरा. तुम्ही इकडे मुख पसरोने गडे, तुका म्हणे हाती तो का निकवूने ने दिये का ना, मुख पसरोने गडे. कंठी धरला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश, काला वाटो एकम एका वैष्णवनिका संभ्रम. दिया ब्रह्मादिका लोका दाखवू, तुका मनी भूमंडळी आम्ही बळी विरगाडी. एकम एका वैष्णवनिका संभ्रम, बोलिले खोरे वेळेवा पुढे उतरे. अपराध महाराज तुम्ही सिद्धा, नाही विचारिला अधिकार मी आपुला. दादा महाराज तुम्ही सिद्ध, तुका मरी ज्ञानेश्वरा कपाया पैठी करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. झाली समाधान तुमचे देखील चरण, उठाईचे मनाईचे नारायणा. सुरुवातिकपणे येथे सापडले गेले, ते मनाईचे नाही नारायणा. तुका मनी मोह केला निवारी झाला गाता, ते मनाईचे नाही नारायणा. जी करोनी आरती चक्रपाली मोवाळती, धन्य काळा दिवसा पाव सकळ पुण्यवंत तुम्ही बाळा. पुराला नवस धन्य
काळा दिवसा तुकाबाई टाळी उभा सणेला जवळी आधी पुराल्याला धन्य काळा दिवस प्रेमस प्रेमारती गोविंदा देव माळती धन्य धन्य लोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढाने मुग्गावू वाळती ब्रह्मानंदा नित्य करती अवलोकन नामामणी केशवादी देखून राहील तटस्थ धन्य धन्य नित्य करती अवलोकना योगी 28 विठ्ठली उभा मांगी रखमाई दिव्य शोभा कुंडलिका गंगी परमालिका चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव पांडुरंगा रखमाई वल्लभराईच्या वल्लभ पाले युलगा जय देव जय तुळशी माळा गळा कर ठेवून कटी काशी पितांबर कस्तुला लाटी नित्य भेटी सर्व हनुमंत पुढवराती जय देव जय पांडुरंगा वल्लभराईच्या जय देव जय कार्तिकी भक्त गंगा येती चंद्रभागे मनी स्नान करती मात्रे मुक्ती केशवाची नामदेव भावी वाळती जय देव जय पांडुरंगा रत्नाई वल्लभराईच्या लगा जय देव जय आरती ज्ञान राजा महादेवाल तेज कीर्ती साधू संत माझा ज्ञान राजा लोकले प्राण जोगी कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविल ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज मानू गदला माझा आरती ज्ञान राजा ज्ञान राजा महाकैवल्य तेज देवी साधू संत आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सत्यानंद मूर्ती कवी आरती तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा सद्गुरु रामा सत्यानंद मूर्ती पायी दाखव्या आरती तुकारामा घालील वटांगण वंदित चरण डोळ्याला बाईन रूप तुझे आनंद बोलील भावी वाढील म्हणे नामा विठ्ठल रखमाई उभा रखमाई हीच व्हावी माझी आस पंढरीचा वारकरी संत संगे सर्व काळ चंद्रभागे स्नान पंढरीचा वारकरी अकल्पाविषय व्हावे कुळा सकळा विष्णुदासा कल्पनेशी बाधा नो कोणे काळी संत मंडळी सुखी अंकाराचा वारा न लागू राजसा नामा म्हणे तया असावे कल्याण पांडुरंग कल्पनेशी बाधा नो कोणे काळी मागन ते तुझ प्रति आहे पाहे पांडुरंगा या संतासी निरवी ह्याची मदत घेई माग तुका म्हणे आता उदार तोई मदत या संतासी निरवी ह्याची मदत घेई ज्ञानदेव तुका